नमस्कार. ध्येय एम-पी-एस-सी या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आपण पाहत आहोत भारतीय राज्यघटना निर्मिती प्रक्रिया ओळख संविधानाची यांच्या अंतर्गत भारतीय राज्यघटनेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेचे स्रोत याविषयीची माहिती पाहणार आहोत. घटना निर्मितीचे कामकाज चालू असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगभरातील देशातील संविधानाचा अभ्यास करून जे काही चांगल्या गोष्टी आहेत ते आपल्या संविधानात उतरवण्याचा प्रयत्न केला. 60 ते 70 देशाच्या संविधानातून ज्या गोष्टी भारतीय राज्यघटनेमध्ये आणि भारतीय राजकारणामध्ये ज्या अनुकूल ठरतील त्याच्यामध्ये काही प्रमाणात बदल करून हे भारतीय संविधानामध्ये घेण्यात आलेले आहेत. त्यामुळे भारतीय राज्यघटनेचे जे स्रोत आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू. भारतीय राज्यघटनेचा आपण अभ्यास करत असताना मुळात भारत सरकारचा कायदा हा 1935चा कायदा, यामधून भारतीय राज्यघटनेमध्ये संघ राज्य शासन पद्धती, त्याचबरोबर न्यायव्यवस्था, राज्यपालाचे पद, लोकसेवा आयोग, आणीबाणी संबंधी तरतुदी, प्रशासकीय तपशील. भारत सरकारचा कायदा हा 1935मध्ये करण्यात आला होता. यामधून आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये प्रामुख्याने काय घेतलं तर संघ राज्य शासन पद्धती, त्याचबरोबर भारताची न्यायव्यवस्था कशी असेल, राज्यपालाचं पद देखील भारत सरकारचा कायदा 1935 यामधून घेतलेला आहे. त्याचबरोबर लोकसेवा आयोग हा देखील भारतीय राज्यघटनेमध्ये 1935च्या कायद्यामधून घेतलेला आहे. आणीबाणीविषयक तरतुदी, त्याचबरोबर प्रशासकीय तपशील हे देखील भारत सरकारचा कायदा 1935 मधून घेतलेला आहे. भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करत असताना आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळते की भारत सरकारच्या कायद्यामधून भारतीय राज्यघटनेमध्ये 70 ते 75% भाग हा 1935च्या कायद्याचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. जो प्रशासकीय तपशील, यामध्ये प्रशासन कशा प्रकारे चालवणं आवश्यक आहे याविषयीचा तपशील आपण 1935च्या कायद्यातून घेतलेला आहे. त्याचबरोबर आणीबाणीविषयक तरतुदी जी की आपल्याला 352, 356, 360 या कलमामध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत. या तरतुदी आपण 1935च्या कायद्यातून घेतलेल्या आहे. त्याचबरोबर लोकसेवा आयोग हा भारतीय राज्यघटनेच्या कलम 315मध्ये नमूद करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर न्यायव्यवस्था, भारताची न्यायव्यवस्था ही कशा स्वरूपाची असेल, संघराज्य पद्धती ही नेमकी कशा स्वरूपाची असेल, ही 1935च्या कायद्यातून आपण घेतलेली आहे. त्यामुळे भारत सरकारचा कायदा 1935चा हा भारतीय राज्यघटनेचा प्रमुख स्रोत आहे. त्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या स्रोतामध्ये ब्रिटिशची राज्यघटना, ब्रिटिश शासन पद्धतीतून आपण भारतीय राज्यघटनेमध्ये काय काय नमूद केलेले आहे तर संसदीय शासन व्यवस्था. संसदीय शासन व्यवस्थेमध्ये प्रामुख्याने कोणकोणत्या बाबी असतात, लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती, पंतप्रधान या सर्व गोष्टी संसदीय शासन व्यवस्थेमध्ये येतात. मंत्रिमंडळ, या सर्व बाबी ही संसदीय शासन व्यवस्था कशा प्रकारे चालत असते ही बाब आपण ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेली आहे. त्याचबरोबर कायद्याचे राज्य ही संकल्पना देखील ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेली आहे. कायद्याचे राज्य म्हणजे काय, कायद्यापुढे सर्व गोष्टी समान, कायदाच हा सुप्रीम असतो, कायद्याच्या वरही कोणी नसतो, ही देखील बाब आपण ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेली आहे. त्याचबरोबर कॅबिनेट व्यवस्था, पंतप्रधान याला सहाय्य करण्यासाठी एक उच्च दर्जाचं मंत्रिमंडळ असते. त्या मंत्रिमंडळाला कॅबिनेट असे म्हणतो. ही कॅबिनेटची व्यवस्था देखील आपण ब्रिटिशच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे. त्याचबरोबर द्विगृही कायदेमंडळ, भारतामध्ये जी लोकसभा, राज्यसभा ही प्रस्थापित द्विगृही कायदेमंडळ व्यवस्था आहे ही देखील ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेली आहे. आपल्याला माहीत आहे की 1919च्या कायद्यानुसार केंद्र स्तरावर द्विगृही कायदेमंडळ स्थापन झालं आणि त्यानंतर
महाराष्ट्रामध्ये 1935च्या कायद्याने 1937मध्ये द्विगृही कायदेमंडळ प्रस्थापित झालं, जे की विधिमंडळ स्थापन झालं. हे देखील आपण ब्रिटिश या राज्यघटनेतून घेतलेलं आहे. त्याचबरोबर ब्रिटनकडून आपण काय घेतलं तर एकेरी नागरिक तत्त्व प्रणाली, हे देखील ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतलेलं आहे. अमेरिकेमध्ये दुहेरी नागरिकत्व प्रणाली आहे, पण आपल्या इथं भारतामध्ये एकेरी स्वरूपाची नागरिकत्व प्रणाली आहे. ही आपण ब्रिटिश या राज्यघटनेतून घेतलेली आहे. तसेच संसदीय विशेषाधिकार देखील आपण ब्रिटिश या राज्यघटनेतून घेतलेले आहे. हे देखील महत्त्वाची बाब आहे. त्यानंतर पुढील जो देश आहे अमेरिका. अमेरिकन राज्यघटनेमधून आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकार हा सर्वात महत्त्वाचा अधिकार आहे. त्यामध्ये मूलभूत अधिकार भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 12 ते 35 मध्ये मूलभूत अधिकाराची तरतूद करण्यात आलेली आहे. मानवी जीवन कशा प्रकारे जीवन जगताना ज्या अधिकाराची, ज्या हमीची आवश्यकता असते, निर्भयपणे जीवन जगण्याचा अधिकार, त्याचबरोबर सभा स्वातंत्र्य, जीवन जगण्याचा अधिकार, या सर्व बाबी मूलभूत अधिकारामध्ये समावेश असतात आणि या बाबी आपण अमेरिकन राज्यघटनेतून घेतलेल्या आहेत. त्यामुळे मानवी जीवन उंचवण्याचा मूलभूत अधिकाराच्या माध्यमातून घडत असते. त्याचबरोबर आपण अमेरिकन राज्यघटनेमधून उपराष्ट्रपती पद हे देखील अमेरिकेकडून घेतलेले आहे. त्याचबरोबर न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य, न्यायालयाला स्वातंत्र्य देणे हे गरजेचं आहे, कारण न्यायव्यवस्था, कार्यकारी व्यवस्था आणि कायदेमंडळ हे एकमेकाच्या बंधनाखाली न राहता ते स्वतंत्र असली पाहिजे. ही तत्त्वप्रणाली हे अमेरिकन राज्यघटनेतून आपण घेतलेले आहे. न्यायालयीन पुनर्वलोकन हे देखील आपण अमेरिकन राज्यघटनेतून घेतलेले आहे. न्यायालयीन पुनर्वलोकन म्हणजे काय? जर संसदेने केलेला एखादा कायदा तो भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीत बसतो की नाही हे तपासण्याचं काम न्यायालयीन पुनर्वलोकना माध्यमातून होते. सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय याची न्यायिक विवेचना केली जाते. यालाच न्यायिक पुनर्वलोकन असे देखील म्हणतात. ही तत्त्व, ही जी प्रणाली आहे अमेरिकन राज्यघटनेमधून आपण स्वीकारलेली आहे. त्याचबरोबर राष्ट्रपतीवरील महाभियोग पद्धती, राष्ट्रपतींना आपल्या पदावरून दूर करण्यासाठी जी पद्धत वापरली जाते त्या पद्धतीला महाभियोग पद्धती म्हणतात. भारतीय राज्यघटनेमध्ये हे तत्त्व अमेरिका या देशाकडून घेतलेले आहे, अमेरिकन राज्यघटनेतून घेतलेले आहे. आपल्यामध्ये भारतीय राष्ट्रपती आहेत, यांना पदावरून दूर करण्यासाठी कलम 61चा वापर करून त्यांना पदावरून दूर केले जाते. त्यालाच महाभियोग पद्धती म्हणतात. सर्वोच्च उच्च न्यायाधीश यांना पदावरून दूर करण्याची पद्धत देखील आपण अमेरिका या राष्ट्रघटनेतून घेतलेली आहे. त्यामुळे आपण भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करत असताना भारतीय राज्यघटनेचे मध्ये आलेले जे स्रोत आहेत यांचा देखील अभ्यास करणं फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण पुढचा मुद्दा आहे आयरिश राज्यघटना. आयरिश या राज्यघटनेतून भारतीय राज्यघटनेमध्ये कोणते तत्त्व स्वीकारण्यात आलेले आहेत? आयरिश या राज्यघटनेतून भारतीय संविधानामध्ये राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे हा भाग भारतीय राज्यघटनेमध्ये स्वीकारण्यात आलेला आहे. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे आपण DPSP म्हणतो आपण त्याला, हे जे की भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये देण्यात आलेले आहेत. 36 ते 51 मध्ये राज्याची कोणती कर्तव्य असली पाहिजे हे जे धोरण, हे तत्त्वप्रणाली आपण आयरिश या राज्यघटनेतून स्वीकारलेली आहे. त्याचबरोबर राष्ट्रपतीची निवडणूक पद्धती, राष्ट्रपती कसा निवडला जातो याची जी पद्धती हे देखील आयरिश या राज्यघटनेतून आपण स्वीकारलेली आहे. त्याचबरोबर राज्यसभेवर काही सदस्यांना नामनिर्देशित करण्याची पद्धती देखील, जे की राष्ट्रपती, कला, साहित्य, क्रीडा याच्यामधून 12 व्यक्तीची निवड केली जाते. ही पद्धत आपण आयरिश या राज्यघटनेतून स्वीकारलेली आहे. त्यामुळे भारतीय राज्यघटनेचा उगमस्रोत पाहत असताना
जे जे काही चांगल्या गोष्टी, ज्या ज्या काही चांगल्या बाबी आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये राज्यघटना निर्मिती करत असताना निर्मात्यांनी ह्या बाबी जगभरातील तज्ज्ञ राज्यघटनेमधून भारतीय राज्यघटनेला काय अनुकूल परिस्थितीनुसार त्यामध्ये बदल करून त्या गोष्टी स्वीकारलेल्या आहेत. पुढील राज्यघटना आहे कॅनडाची राज्यघटना. कॅनडाच्या राज्यघटनेमधून भारतीय संविधानामध्ये प्रबळ केंद्र सत्ता असलेले संघराज्य ही तत्त्वप्रणाली ही कॅनडाकडून आपण स्वीकारलेली आहे. त्याचबरोबर केंद्राकडे शेषाधिकार, केंद्रातर्फे राज्यपालाची निवड पद्धती, जो की राष्ट्रपती हा राज्यपालाची निवड करत असतो, ही पद्धत आपण कॅनडा या देशाच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र हे देखील आपण कॅनडाच्या राज्यघटनेतून स्वीकारलेली तत्त्वप्रणाली आहे. त्याचबरोबर पुढील बाब आहे फ्रान्सची राज्यघटना. फ्रान्सच्या राज्यघटनेमधून आपण गणराज्य पद्धती अवलंबलेली आहे. तिलाच प्रजासत्ताक पद्धती म्हणतो. गणराज्य पद्धती म्हणजे आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्या राष्ट्राचा प्रमुख हा वंशपरंपरागत निवडला न जाता जनतेच्या माध्यमातून राष्ट्रप्रमुखाची नेमणूक केली जाते. त्या पद्धतीला गणराज्य पद्धती म्हणतात. खऱ्या अर्थाने सत्ता ही प्रजेच्या हातामध्ये प्रस्थापित होत असते, त्याला गणराज्य पद्धती म्हणतात. ही जी तत्त्वप्रणाली आहे ही आपण फ्रान्सच्या राज्यघटनेतून स्वीकारलेली आहे. त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेच्या प्रस्ताविकेमधील जे स्वातंत्र्य, समता, बंधुता ही आदर्श तत्त्वे देखील आपण फ्रान्सच्या राज्यघटनेतून स्वीकारलेली आहे. फ्रान्सची जी राज्यक्रांती झाली 1789 ते 1799 या काळामध्ये फ्रान्सच्या राज्यक्रांतीमधून जी तत्त्व भारतालाच नाही तर जगभरामध्ये पसरली, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही आदर्श तत्त्वे फ्रेंचच्या राज्यक्रांतीमधून संपूर्ण जगाला मिळाली. या तत्त्वप्रणालीमधून आपण गणराज्य पद्धती, त्याचबरोबर स्वातंत्र्य, समता, बंधुता ही प्रस्ताविकेमधील आदर्श तत्त्वे ही आपण स्वीकार केलेली आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेमधून आपण आपल्या राज्यघटनेमध्ये जी घटनादुरुस्ती पद्धती, आपण भारतीय राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्य पाहत असताना भारतीय राज्यघटनेमध्ये आपण भारतीय राज्यघटना कशी आहे, अंशतः लवचिक व अंशतः ताठर म्हणतो. भारतीय राज्यघटना अंशतः लवचिक काय आहे? कारण की भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 368 नुसार भारतीय राज्यघटनेमध्ये दुरुस्ती किंवा बदल केला जाऊ शकतो. त्यामुळे आपण भारतीय राज्यघटनेला अंशतः लवचिक म्हटले जाते. त्यामुळे ही जी पद्धत आहे घटना दुरुस्तीची ही आपण दक्षिण आफ्रिकेकडून घेतलेली आहे. त्याचबरोबर राज्यसभेच्या सदस्याची निवडणूक पद्धती, राज्यसभेचे जे सदस्य निवडणुकीची पद्धत देखील आपण दक्षिण आफ्रिका यांच्या राज्यघटनेतून स्वीकारलेली आहे. श्वेत रशिया या देशाकडून आपण आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य हा देखील भाग आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट केलेला आहे. भाग 451A मध्ये याचा आपण समावेश केलेला आहे. 42वी घटना दुरुस्ती करून 1976 मध्ये हा भाग भारतीय राज्यघटनेमध्ये जोडण्यात आला आहे. त्याचबरोबर आपल्या भारतीय राज्यघटनेमधील ते प्रस्ताविकेमधील सामाजिक, आर्थिक, राजकीय न्यायाची आदर्श तत्त्वे देखील आपण रशियाच्या राज्यघटनेमधून घेतली. खरे तर रशियाच्या राज्यक्रांतीमध्ये 1917 मध्ये जी झालेली रशियाची राज्यक्रांती, यामधून जगाला जी आर्थिक, सामाजिक व राजकीय न्यायाची ही आदर्श तत्त्वे जगाला दिली, ही तत्त्वप्रणाली आपण रशियाच्या
राज्यक्रांतीतून रशियाच्या राज्यघटनेतून आपण स्वीकारलेली आहे. जर्मनी वायमर प्रजासत्ताक या राज्यघटनेतून आपल्या भारतीय संविधानामध्ये आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्कात स्थगिती ही जी प्रणाली आहे आपण स्वीकारलेली आहे, जे की आणीबाणीच्या काळामध्ये इतर सर्व हक्क रद्द होतात. कलम 21 वगळता बाकी सर्व हक्क हे आणीबाणीच्या काळामध्ये स्थगित होतात. ही जी पद्धती आहे ही जर्मन वायमर प्रजासत्ताक यांच्या राज्यघटनेतून आपण स्वीकारलेली आहे. त्याचबरोबर पुढील राज्यघटना आहे जपानची राज्यघटना, आणि या जपानच्या राज्यघटनेमधून आपण कायद्याने प्रस्थापित केलेली कार्यपद्धती, कायदा जो म्हणेल त्याने जी प्रस्थापित केलेली कार्यपद्धती आहे हिचा अवलंब आपण जपान या देशाच्या राज्यघटनेतून स्वीकारलेला आहे. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास करून भारतीय राजकारणामध्ये, भारतीय राज्यघटनेमध्ये प्रगल्भता कशा प्रकारे आणता येईल, भारतीय राज्यघटनाचे स्वरूप निश्चित करत असताना जगभरातील देशांच्या राज्यघटनेमधून ज्या ज्या काही चांगल्या बाबी आहेत ते भारतीय राज्यघटनेमध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भारतीय राज्यघटना निर्मिती प्रक्रिया पाहत असताना त्यामध्ये भारतीय राज्यघटनेचे उगमस्रोत पाहणे देखील तितकंच महत्त्वाची बाब आहे. धन्यवाद. आपण जर चॅनलवर नवीन असाल, चॅनलला आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर